आपण फक्त शांत बसून ऐकतो आहोत. सावकाश डोळे उघडायचे आहेत. नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा नमस्कार आणि आपल्या आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. ज्या सगळ्यांना एक विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायला हरकत नाहीये. मला समोर काही व्यक्ती दिसू शकतील. काही नेट प्रॉब्लेम असेल तर गोष्ट वेगळी, बाकी शक्यतो आपण व्हिडिओ ऑन ठेवायला काहीच अडचण नाहीये. हरिओम. सर एक्सक्यूज मी सर, तुमचा व्हिडिओ बंद आहे. हा, मी चालू ठेवतो लगेच. हा हा, सर. हरिओम हरिओम. तर आपला आजचा जो विषय आहे हा मधुमेह आणि मधुमेहासाठी योगाची उपयुक्तता. तर या संबंधात आपण आज माहिती थोडीशी घेणार आहोत. खरं म्हणजे मधुमेह हा आजार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंबहुना आपण सगळे या वैद्यक क्षेत्राशी संबंधित आहात. त्यामुळे मधुमेह आजार कसा होतो, त्याचे उपचार काय आहेत, हे आपल्याला सगळं काही ज्ञात आहे. आपण या ठिकाणी फक्त समजून घेणार आहोत की योगाच्या माध्यमातून आपण यासाठी काही करू शकतो का, आणि हेच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे मधुमेही रुग्ण असतात, ते मधुमेही रुग्ण हे नियमित औषधे घेतात आणि त्या औषधावरच ते संपूर्णपणे त्यांचं अवलंबून असतं. आणि त्यांना हेही माहीत असतं किंवा त्यांना सांगितलेलं असतं की औषध नाही घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे पुन्हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर औषध गोळ्या घेणे यावरच त्यांचं समाधान असतं आणि त्यावेळेस ते समाधान मानत असतात. परंतु औषधाने आपल्याला माहिती आहे की हा आजार फक्त नियंत्रणात राहील, पूर्ण बरा होणार नाहीये. कारण औषधं जर सोडून दिली की पुन्हा तो आजार उफाळून वर येतो. म्हणजे हळूहळू औषधं कमी होऊन पूर्ण बरा होतो अशा फार कमी केसेसमध्ये होतं. बऱ्याच वेळा कायमस्वरूपी औषधं घेणे हाच याला उपचार असतो. आणि त्यामुळे याला बरेच जण काय आपण आपल्या भाषेत म्हणूयात की गोड साखरेची कडू कहाणी. तर गोड साखरेची कडू कहाणी हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाहीये. कारण हा आजार त्यांना जसा वाटतो रुग्णांना की हा पूर्ण बरा होऊच शकत नाही, तसं मात्र निश्चितपणे नाहीये. कारण काय आहे की एखादा शरीरातला भाग खराब झाला म्हणून हा आजार झालेला आहे, तेवढंच याचं निदान नाहीये. म्हणजे आपण पॅन्क्रियासचं फक्त ते बोलतो, तर तेवढा एक आपला अवयव नीट काम करत नाही म्हणून हा आजार होतो, इतकं मर्यादित स्वरूपात हे दुखणं नाहीये. आणि म्हणूनच ते परिपूर्ण समजून जर घेतलं तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की अरे आपण याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवून हा बरा सुद्धा करू शकतो. याचं कारण असं आहे की हा आजार काही फक्त त्या अवयवाशी संबंधित नाहीये, तर हा आजार 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे सुखवस्तू जीवन, दुसरे म्हणजे व्यायामाचा अभाव, आणि तिसरी गोष्ट आपण जे काही काम करतो त्या कामाचा प्रचंड ताण. या तीनही गोष्टीचा संबंध या आजाराशी आहे. म्हणजे थोडक्यात मधुमेह हा लाईफस्टाईल डिसीज आहे असं आपण म्हणायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे तो काही आयुष्यभर बराच होणार नाही असं काही नाही. ह्या 3 गोष्टींचा जर व्यवस्थित विचार करून त्या दृष्टीने जर आपण उपचार सुरू ठेवले तर नक्की हा आजार आपण पूर्णपणे कंट्रोल करून हा बरा सुद्धा करू शकतो. कारण आपण आता पाहिलं की या 3 गोष्टी ज्या आहेत त्यातला मॅक्सिमम भाग मनाशी संबंधित आहे, नुसत्या शरीराशी संबंधित नाहीये. म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम नाहीये, तर मानसिक ताण तणाव हा याचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि हे तणाव जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाहीत तोपर्यंत हा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. नुसतं शारीरिक हालचाली किंवा नुसतं औषध उपचार, औषध योजना, इन्सुलिन घेणे, गोळ्या घेणे किंवा काय असेल ते उपचार करणे एवढंच याला पुरेसं नाहीये. आणि हा मनाशी संबंधित काही प्रमाणात निश्चितपणे आहे.
आणि म्हणूनच तो योगाने नियंत्रणात येऊ शकतो. कारण योग हा काही शारीरिक व्यायाम नाहीये. किंबहुना योगाचे जर प्राचीन ग्रंथ आपण पाहिले तर आपल्याला योगाची व्याख्या अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. म्हणजे 2500 वर्षापूर्वी योग महर्षी पातंजली नावाचे ऋषी होऊन गेलेले आहेत. त्यांनी पातंजली योग दर्शन हा योगाचा एक सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. तो खरा आपला पारंपरिक योग आहे. आणि त्यांनी योगाची व्याख्या करताना स्पष्ट लिहिले की योगा हा चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? चित्ताच्या वृत्ती शांत करणे, म्हणजेच काय, मन शांत करणे म्हणजे योग आहे. अगदी स्पष्ट त्यांनी सांगून ठेवलंय. म्हणजे मनाच्या शांततेसाठी योगाचा अभ्यास उपयुक्त आहे. याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर प्रभू रामचंद्रांनी त्या काळामध्ये योग शिकलेला आहे. त्यावेळेस योग म्हणजे वसिष्ठ मुनी नावाचे ऋषी होते. त्यांनी पण एक योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याची सुद्धा व्याख्या त्यांनी अशीच केलेली आहे की योगा हा मन प्रशमन उपाय हा, म्हणजे योग हा मनाला शांत करण्याचा उपाय आहे. आणि हे सगळं जे काही मनाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मनाशी संबंधित सगळे आजार जे आहेत त्याच्यावरती निश्चितपणे योग कंट्रोल करू शकतो. अर्थात ऋषीमुनींनी काही आजार बरे व्हावे म्हणून आपल्यासमोर योग मांडलेला नाहीये, परंतु त्या योगाचा साईड इफेक्ट, कारण आपण काही समाधी घेण्यासाठी योग कोणीच करत नाही. त्या काळामध्ये ऋषीमुनींनी ते केलं. पण आता आपण प्रापंचिक आहोत तर आपल्याला मनस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य दोन्हीच्या दृष्टीने याचा उपयोग होतो. आणि त्यामुळे ह्याचा जर नीट व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की मधुमेहासाठी सुद्धा हे निश्चित उपयोगी आहे. ह्या योगाच्या 2 व्याख्या आपण नुसत्या पाहिल्या, परंतु आपल्याला आयुर्वेदाची सुद्धा व्याख्या माहिती आहे. या आयुर्वेदाने आरोग्य, उत्तम आरोग्याची एक व्याख्या केली जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समदोष समाग्निश्च समाधातू मलक्रिया. पण पुढची ओळ महत्वाची आहे, प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. जे आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न असेल तर आपलं खरं आरोग्य आपल्याला मिळणार आहे किंवा आपण आरोग्यदायी आहोत हे सिद्ध होणार. म्हणजेच काय की आयुर्वेद सुद्धा आपल्याला हे सांगते की मनाचं स्वास्थ्य हे प्रत्येक ठिकाणी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं तुम्ही समजलं पाहिजे. आणि म्हणून आज अनेक मेडिकल सायन्स सुद्धा आपल्याला काय सांगते की एव्हरी डिसीज इज पार्शली सायकोसोमॅटिक. त्यामुळे मधुमेहाचा विचार करत असताना हा सगळा सर्वांगीण विचार जर केला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की हा आपण अतिशय छानपणे कंट्रोल करू शकतो. तर आता मधुमेह हा जो आजार आहे हा कसा होतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही त्या फील्डशी संबंधित आहात. त्यामुळे तो आजार समजून देणं याच्याकडे आपण फार वेळ घालवण्याची काहीच गरज नाहीये. पण त्या आजाराची कारणं आणि त्याचं निराकरणासाठी योग कसा उपयोगी आहे हे मात्र निश्चितपणे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. अर्थात एका तासामध्ये काही सगळं आपल्याला योग आपल्या समोर मांडता येणार नाहीये. प्रॅक्टिकल भाग म्हटला तर आपल्याला तो नंतर शिकावाच लागेल. परंतु निदान आपल्या लक्षात येईल की अरे ह्या प्रक्रिया अशा पद्धतीने उपयोगी आहे आणि नक्की याचा उपयोग आपल्याला मधुमेहासाठी होणार आहे. तर आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की पॅन्क्रियाज मध्ये ज्या बीटा पेशी आहेत त्यातून इन्शुलिन जर व्यवस्थित निर्माण होत नसेल तर आपल्याला मधुमेहाच्या तक्रारी सुरू होत जातात. पण हे जे आहे ना, हे जे काही आपण तपासण्या करतो त्यामध्ये फक्त शुगर कमी जास्त किती आहे हे आपण बघतो. त्यामुळे इन्शुलिन कमी जास्त करणं आणि त्याप्रमाणे औषध योजना करणं इतकं साधारणपणे मेडिकल सायन्स करतो. आणि ह्याचा विचार मात्र इथे म्हणजे फक्त इन्शुलिन कमी झालेले म्हणून ते वाढवायचं किंवा वाढले म्हणून कमी करायचं हा एवढाच महत्वाचा भाग नाहीये. तर मूळ कारण शोधता आलं पाहिजे की इन्शुलिन कमी जास्त का होते. होतंय हे लॅबने सिद्ध केलं, पण ते कमीच का होतं, काही वेळा जास्तच का होतं, तर याची मूळ कारण काय आहेत. या मूळ कारणांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल अरे नक्की मी ह्याला सोल्युशन करू शकतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेद शास्त्र हे नेहमी मूळ कारणाचा शोध घेतं, नुसतं वरवर औषधं देत नाही. आणि म्हणून तुमच्याकडे आपल्याला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की हिस्ट्री आधी घेतात सगळे पेशंटची. म्हणजे अर्धा 1 तास त्यात गेला तरी चालतो. नुसतं काय झालं म्हणून गोळी दिली असं होत नाही. तर त्याची लाईफस्टाईल काय आहे, तो काय करतो दिवसभर, त्यानंतर त्याचा आजाराचं स्वरूप काय, कशामुळे निर्माण झाला, असे अनेक प्रश्न विचारून आपण त्याचं निदान करतो आणि मग त्याच्यावरती उपचार करतो. त्यामुळे आयुर्वेद शास्त्र जसं परिपूर्ण विचार करतं तसंच योगाने पण विचार केलेला. आणि म्हणूनच योगाच्या ह्या परिपूर्ण मीमांसेमधून आपल्याला निश्चितपणे सोल्युशन मिळतं. अर्थात
योगाने हा आजार नक्की बरा होतो हे जरी सत्य असलं, किंबहुना याच्यावरती संशोधन झालेली आहेत अनेक प्रकारची, परंतु योग म्हणजे चमत्कार नाहीये हे मात्र आपण नक्की समजायचं. योग हा चमत्कार नाहीये. याचा अर्थ काय की जुवेनाईल या प्रकारामध्ये योगाचा नाही कोणाचाच उपयोग होणार नाही हे आपल्याला अगदी क्लिअर कट माहिती की जन्मतः ज्यांचा पेशीच नाहीयेत आणि त्या कामच करत नाहीत अशी जी कंडिशन असते ज्याला आपण जुवेनाईल डायबिटीस म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती की मेडिकल सायन्स सुद्धा फक्त इन्शुलिन देण्याप्रती व्यक्ती काही करू शकत नाही आणि कायमस्वरूपी तेच करावं लागतं. इतरांचे उपचार वेगळे असतात त्यांचे. तर ह्या पद्धतीने जुवेनाईल मध्ये योग सुद्धा काही करणार नाहीये. त्या व्यक्तीने योग करावा करू नये असं नाही. त्यामुळे त्याला फक्त मानसिक शांती किंवा मनात येणारे दुःख ताण ते नक्की कमी होतील, पण इन्शुलिन निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग नाही होणार. पण बाकी मात्र एक लक्षात ठेवायचं की असे पेशंट जगामध्ये फक्त 5% असतात. म्हणजे 100 लोकांना जर डायबिटीज असेल तर फक्त 5 लोकांना तो जीवन असू शकतो. बाकीचे 95% लोक मात्र निश्चितपणे योगाचा मदत घेऊन आपल्यावरती स्वतःवरती उपचार करून आपण बरे करू शकतो. ते इतकं सुंदर हे योगाचं शास्त्र. आपण आता थोडस कशा पद्धतीने काम करतो ते समजून घेणार आहोत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मधुमेहासाठी एकच कारण आहे असं नाहीये. आपण असं म्हणतो की बीटा पेशी काम करत नाही म्हणून ते इन्शुलिन होत नाही आणि म्हणून ते शुगर कमी जास्त होते ते त्रास होतात. तर त्याच्या मागे हाही विचार अत्यंत गरजेचा आहे की जो योगाने पण केलेला आहे की इन्शुलिन निर्मितीसाठी शरीरात काही घटक द्रव्य आवश्यक आहे. ती जर पुरेशी नसतील तरी त्या बीटा पेशी कसं काम करतील. म्हणजे ती घटक द्रव्य पुरेशी नसतील म्हणजे सगळं काही आहे. म्हणजे एखाद्या उत्तम गृहिणीला खूप चांगला स्वयंपाक करतो पण तिला जर मटेरियलच दिलं नाही तर ती काय करणार आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये होत असतं की त्याच्यासाठी आवश्यक जे घटक आहेत की ज्यांनी इन्शुलिन तयार होतं तेच जर घटक पुरेसे नसतील तरी सुद्धा ती पेशी काम करणार नाही. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्शुलिन तयार होण्यासाठी मेंदूकडूनच कार्यवाही व्हायला लागते. म्हणून आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आपलं सगळं शरीर मेंदूच्या सूचनेशिवाय काही काम करत नाही. म्हणजे मज्जासंस्था सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती सुद्धा चांगली कार्यक्षम असावी लागते. म्हणजेच काय तर इन्शुलिन तयार व्हावं असं हायपोथॅलॅमस कडून पिच्युटरीला जर संदेशच आला नाही आणि पिच्युटरीकडून तो पुढे गेला नाही तरी पण म्हणजे बिघाड कुठे आहे हायपोथॅलॅमस मध्ये. ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे. आणि काही वेळा काय होतं की आपली मज्जासंस्थेतच बिघाड असतो. म्हणजे मज्जासंस्थेकडून शरीराला पाहिजे त्याच्या सूचनाच जात नाही, संदेश वहनच होत नाही. म्हणजे कितीतरी कारणांचा विचार या ठिकाणी करावा लागेल. आणि या सगळ्यांचा जर विचार आपण केला तर त्याला आपल्या लक्षात येईल की फक्त शारीरिक औषध उपचार चालणार नाहीये तर मानसिक उपचार सुद्धा अत्यंत गरजेचे आहेत. आणि योगामध्ये हे दोन्हीचा विचार केला गेला. म्हणजे शारीरिक बिघाड नुसतं पॅन्क्रियाजवरती काहीतरी व्यवस्थित होत नाही तिथेच आपल्याला काहीतरी करायचंय. त्यासाठी वेगवेगळी योगासनं आणि वेगवेगळ्या शुद्धिक्रिया आणि त्या पण विशिष्ट पद्धतीने करण्याचं गरजेचं आहे. म्हणजे नुसती योगासन आपलं व्यायाम करतोय असं नाहीये. योगासनांच्या योग महर्षी पतंजलींनी काही पद्धती दिल्या आहेत तर ते आपण समजून घेणारच आहोत. म्हणजे शारीरिक बिघाड आपल्याला कशाने दुरुस्त करता येईल योगासनं आणि वेगवेगळ्या शुद्धिक्रिया. जसं आयुर्वेदामध्ये पण शुद्धिक्रिया आहेत, वमन आहे, बस्ती आहे, त्या टाईपच्या योगातल्या सुद्धा शुद्धिक्रिया आहेत की ज्या याला उपयोगी आहेत. आणि मानसिक जो बिघाड असतो किंवा मनामध्येच काही रचना बदललेली आहे तर त्याच्यासाठी प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा ह्या 3 प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या. प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा या तिन्हीच्या माध्यमातून आपल्याला या मधुमेहावरती अतिशय चांगला उपचार करता येतो. आणि म्हणूनच आपण बघतोय की सध्या योगाचं जे महत्व वाढत चाललेलं आहे. संपूर्ण जग योगाकडे जे वळते त्याचे एकमेव कारण आहे की बाहेर देशामध्ये मनावरती उपचार करण्याचे खूप प्रयोग चालले आहेत परंतु प्रभावी उपचार होत नाहीये. आणि मज्जासंस्थेमध्ये काही बिघडलं तर त्याला तर योगाशिवाय पर्यायच नाही. दुसरं कुठलंही सायन्स त्या मज्जासंस्थेला दुरुस्त करू शकत नाहीये. आणि या आपल्या ऋषीमुनींची आपल्यावरती कृपा आहे की त्या ऋषीमुनींनी इतकं सुंदर हे शास्त्र डेव्हलप केलेलं आहे की ते मनावरती अतिशय सुपरिणाम घडवतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. जर मन तुमचं प्रसन्न असेल जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला अवघड नाहीये. त्यामुळे इथे योगाभ्यासामध्ये तो महत्वाचा विचार या ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे.
आपण आता थोडस पुढे जाऊयात. योगासने म्हणजे शारीरिक जे हालचाली आहेत त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं काय, सूर्य नमस्कार ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे. सूर्यनमस्कार आपण कधी पाहिलेले असतील, काही लोक स्वतः करतही असतील, काही 10 अवस्थांचे, काही 12 अवस्थांचे. तर हे जे सूर्यनमस्कार योगाची पद्धत अशी आहे की 1 मिनिटामध्ये एक सूर्यनमस्कार झाला पाहिजे. म्हणजे इतक्या तो हळू गतीने तो करता आला पाहिजे. पण या ठिकाणी मात्र आपल्याला सूर्य नमस्कार हे फास्ट करायचे, यौगिक पद्धत पण त्याला व्यायाम जोडायचा आहे. हे दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून जर सूर्यनमस्कार केले तर आपल्याला डायबिटीस साठी हा चेंज केलेला आहे आपण. म्हणजे नेहमी आपण 1 मिनिटात एक सूर्यनमस्कार असं जर केलं तर यासाठी आपल्याला 1 मिनिटात 3 सूर्यनमस्कार एवढ्या जलद गतीने ते घालायचे. आणि त्याने काय होतं, तर जेवढं आपण फास्ट शरीराला मुवमेंट देतोय त्यामुळे शरीराची इन्शुलिनची गरज वाढते. कारण ऑक्सिजन आणि साखर याची गरज वाढते आणि त्यामुळे इन्शुलिनची गरज वाढते. आणि त्यामुळे मज्जासंस्थेला सारखे संवेदना जातात, द्या लवकर, द्या लवकर, द्या लवकर, करा निर्मिती. हे जे वारंवार जाणारे संदेश आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. आणि म्हणून सूर्य नमस्कार जो आहे तो ह्या इन्शुलिन निर्मितीला अतिशय सुंदर अशी प्रक्रिया आहे. त्याला अगदी नोंद करून ठेवा की अशा व्यक्तीने, अर्थात डायबिटीसचा जो कोणी पेशंट असेल त्याची शरीराची क्षमता तशी असली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इतर आजारांचं कॉम्बिनेशन असतं. काही लोकांची पाठ दुखत असते, कंबर दुखत असते, डायबिटीस पण असतो, हार्टचा प्रॉब्लेम असतो, बीपीचा असतो. अशा वेळेला सूर्यनमस्कार होणारच नाहीये. त्यामुळे तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. पण सूर्यनमस्कार जर जलद गतीने घातले तर निश्चित त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. आता सूर्यनमस्कार आणखीन पुढे जाऊया आपण, किंवा सूर्यनमस्कारामध्ये काही पेशंटला करता येत नाहीये तर योगासन आहे. तर योगासनं ही सुद्धा अतिशय सुंदर प्रक्रिया. फक्त योगासनं म्हणजे पतंजलीने सांगितलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने योगासने केली तर निश्चितपणे परिणाम होईल. जे आपण सगळ्यांनी योगासनं बघितली असतील, काही लोक करतही असतील, तर योग आसन करणे, आसन ठेवणे आणि आसन सोडणे या 3 ज्या क्रिया आहेत त्या तिन्ही अत्यंत सावकाश असल्या पाहिजे. इथे घाईनी व्यायाम केल्यासारखा योग करायचा इथे नाहीये आसनांच्या मध्ये. पतंजलीने 2 सूत्र दिलेत आपल्याला. पहिलं सूत्र आहे आसनांचं, स्थिर सुखम आसनम. हे आसन कसं असलं पाहिजे, स्थिर आणि सुखकारक. लोक आसन इतकं ओढून ताणून करतात की ते पश्चिमोत्तानाकांना कपाळ घोड्याला टेकलंच पाहिजे, कमरेत असं नाहीये. आपल्याला जेवढं जमेल तेवढं करावं आणि रोज थोडा थोडा प्रयत्न करून पुढची अवस्था गाठावी. हे स्थिर सुखम, जी अवस्था आहे ती स्थिर असली पाहिजे आणि त्यात तुम्हाला सुख मिळालं पाहिजे. त्रास होतोय, कळ येते, कमर दुखते अशी अवस्था नको. हे पतंजलीने पहिलं सूत्र दिलंय. जे कोणतेही आसन करायचं असेल तर जी अवस्था सांगितली त्या अवस्थेमध्ये आपण जायचं आणि त्या ठिकाणी शांतपणे स्थिर राहायचं. श्वसन नेहमीसारखं चालू ठेवायचं, श्वास रोखणे वगैरे काही नाहीये. त्यामुळे ह्या पद्धतीने आसनं केली पाहिजे. आणि दुसरं सूत्र दिलंय त्यांनी की प्रयत्न शैथिल्य. पूर्ण सूत्र असं आहे की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्न शैथिल्य म्हणजे काय, की जी आसनाची अवस्था तुम्ही घेतलेली आहे ती प्रयत्न करून शरीर शिथिल करा, म्हणजे ढिलं सोडा. म्हणजे काय की एखादं आसनाचं पोश्चर तुम्ही घेतलं तर त्या पोश्चर घेतल्यानंतर मनाने त्या शरीराकडे लक्ष द्यायचं आणि त्या शरीराची ती अवस्था न बदलता जेवढं शरीर तुम्हाला ढिलं सोडता येईल तेवढं ढिलं सोडायचं. याला त्यांनी शैथिल्य म्हटलेले. त्यामुळे काय होतं की आसनामध्ये जो आपल्याला ताण आलेला आहे तो वरवर जो ताण आहे शरीराच्या लेव्हलचा, की ज्याला आपण ऐच्छिक स्नायूंनी घेतलेला ताण, तो ताण कमी होतो आणि तो ताण आतल्या इंद्रियांवर पर्यंत पोहोचतो आणि मग आतल्या इंद्रियांना ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे पोटाची घडी करणारं एखादं आसन तुम्ही केलं तर त्यात जेवढं पोट ढिलं सोडाल तेवढं जे पोटावर आलेले ताण आहे ते आतमध्ये पॅन्क्रियास पर्यंत पोहोचतील. तर अशा पद्धतीने पतंजलीची 2 सूत्र लक्षात ठेवून मग तुम्ही आसन करायचं. स्थिर सुखम आसनम आणि प्रयत्न शैथिल्य, या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मग आसनं पुष्कळ आहेत. आसनं काय आता आपल्याला इथे शिकता येणार नाही, शिकवता येणार नाही, पण आसनं बऱ्याच लोकांना माहिती आहेत. पण साधारणपणे डायबिटीसला उपयोगी पडणारी जी आसनं आहेत, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग आणि ट्विस्टिंग, म्हणजे पोटाची घडी होणारी आसनं, पोटाला ताण देणारी आसनं आणि संपूर्ण शरीर ट्विस्ट पिळणारी आसनं, अशा 3 प्रकारची आसनं आपण जर केली या पद्धतीने
तर त्याचा परिणाम पॅन्क्रियाजवरती अतिशय सुंदर होतो. म्हणजे लक्षात घ्या की कोणती कोणती आसने मी जस्ट नावं सांगणार आहे तुम्हाला. शलभासन, धनुरासन, अर्धमत्स्येंद्रासन, योगमुद्रा, पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, पश्चिमोत्तानासन, हंसासन, मयुरासन. म्हणजे एक 10 ते 12 आसने ही जर आपण नियमित केली तर ही आसनांचा सेट असा आहे की ज्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग पण आहे, बॅकवर्ड बेंडिंग पण आहे आणि ट्विस्टिंग पण आहे. या तिन्ही प्रकारची आसनं याच्यामध्ये असल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला चांगला मिळतो. आणि वेगवेगळी आसने म्हणजे लक्षात घ्या, आपल्यापैकी कुणी लोकांनी जर आसनं पाहिली असतील, केली असतील, तर धनुरासन जे आहे त्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग आणि आपली पाठ जी अशी धनुष्याप्रमाणे आपण आकार करतो आणि संपूर्ण शरीरचं वजन पोटावरती असतं. त्यामुळे काय होतं, पोटावरती दाब येतो आणि आपलं पॅन्क्रियास तिथेच आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरती एक चांगला दाब येतो आणि त्यात आपण प्रयत्न शैथिल्य केलं की हा वरवरचा सुपरफिशियल जो ताण आहे तो आतल्या पॅन्क्रियास पर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी आपण स्थिर राहतो पुन्हा. म्हणजे काही सेकंद, काही मिनिट त्या अवस्थेमध्ये राहिलं की तो तितका वेळ दाबलेली जी अवस्था आहे ती तशीच राहते आणि पॅन्क्रियास पूर्ण दाबलं जातं आणि त्या 1 मिनिटाच्या नंतर आपण जेव्हा सोडतो तेव्हा ते ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. दाबणं ताणणं, दाबणं ताणणं, दाबणं ताणणं या क्रिया आसनामध्ये करतो किंवा ट्विस्ट करतो आपण. त्या सगळ्या क्रियांचा परिणाम ह्या इथे होतोय पोटावरती आणि त्यामुळे ते पॅन्क्रियास ऍक्टिव्हेट होतं. आता सर्वांगासन जे आहे, सर्वांगासन म्हणजे इन्व्हर्टेड पोस्चर असतं, डोकं खाली असतं, पाय वर असतात. शीर्षासनात तसंच असतं, डोकं खाली असतं, पाय वर असतात. तर अशा पद्धतीची जी आसनं आहेत ही जर आपण केली तर त्याचा परिणाम डायरेक्ट पिच्युटरी आणि हायपोथॅलॅमस इथपर्यंत येतो. ह्याचे जे प्रेशर येतं या 2 ग्रंथीवरती आणि ह्या 2 ग्रंथी जर ऍक्टिव्हेट झाल्या तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या बीटा पेशींवरती दिसतो. शिवाय सर्वांगासनात काय होतं, हा जो मानेचा भाग याची पूर्ण घडी होते. म्हणजे हे डोकं जे खाली असतं पाय असे, तर डोकं जमिनीवरती पाय आकाशाकडे, त्यामुळे मानेची पूर्ण घडी होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे थायरॉइड ग्लँड आहे आणि थायरॉइड ग्रंथीवरती जर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रेशर आलं तर ती ऍक्टिव्हेट होते. आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की थायरॉइड ग्रंथी ही बाकीच्या सगळ्या ग्रंथींचे हार्मोन्स कंट्रोल करते. थायरॉइडला पिट्युटरी कंट्रोल आणि पिट्युटरीला हायपोथॅलॅमस. आणि सर्वांगासनात या तिन्हीची साखळी अतिशय ऍक्टिव्हेट होते. आणि म्हणून योगासनामध्ये बघा सर्वांगीण प्रयत्न केलेला आहे. नुसतंच पोटाचा विचार नाहीये, या ग्रंथींचा विचार आहे. पुढे आणखीन प्राणायाम आहे, त्यात आणखीन विचार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या आसनांचा जर आपण अभ्यास नीट लक्षपूर्वक केला तर आपल्याला डेफिनेटली याचे रिझल्ट पण चांगले मिळतात. तर अशी झाली आसनं. मोजकी 10 आसनं जरी केली रोज तरी पुरेशी आहेत. आता आहे शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया आपल्यालाही माहिती आहे, योगा आयुर्वेदामध्ये पण बऱ्याच शुद्धिक्रिया आहेत. तर या शुद्धिक्रियांच्यामुळे सुद्धा निश्चितपणे चांगले रिझल्ट मिळतात. याच्यामध्ये 3 ते 4 शुद्धिक्रिया महत्वाच्या आहेत. जलनीती, वमन, कपालभाती, शंख प्रक्षालन आणि अग्निसार. तर ह्या 5 प्रक्रिया ज्या आहेत या कपालभाती, शंख प्रक्षालन, अग्निसार ह्या सगळ्यात महत्वाच्या. वमनाने फक्त काय होणार आहे की जठरामध्ये जी अशुद्धी ती बाहेर फेकली जाणार आहे. जलनीतीने पण श्वसन मार्गातली अशुद्धी बाहेर फेकणार आहे. पण कपालभाती, शंख प्रक्षालन, अग्निसार या 3 अत्यंत महत्वाच्या क्रिया. कपालभाती जवळजवळ सगळ्यांना आजकाल माहीत झालेली आहे. कपालभाती खूप प्रसिद्ध आहे, बरेच लोक करतात, पण तरी सुद्धा ती योग्य मार्गदर्शनाने शिकूनच करावी. कारण कपालभाती चुकली तर आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम सुद्धा दिसतात. अर्थात योगाच्या बाबतीत सगळंच आहे की गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामम समभ्यसेत. प्राणायाम असेल, आसन असेल, गुरुचे मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. कारण ते जर चुकीचं झालं तर त्रास होऊ शकतो. तसंच या शुद्धिक्रिया. आता कपालभातीमध्ये काय होतं, आपण पोटाचं जे श्वासपटल जे आहे त्याला आतमध्ये थोडस ढकलतो आणि श्वास जसं आपण शिंक येते तशी नाकातून हवा बाहेर पडते. नाकातून वेगाने हवा बाहेर पडते. यांनी काय होतं, नुसते फुफ्फुस शुद्ध होत नाही. नाव आहे कपालभाती. कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकणे. कवटीमधली जेवढी इंद्रिय आहे ती अत्यंत कार्यक्षम व्हायला कपालभाती मदत करते. ती कशी मदत करते, जेव्हा आपण स्ट्रोक देतो, वेगाने श्वास बाहेर सोडतो, तेव्हा इथे नाकाला आपल्याला माहिती इथे हेअरपिन बेंड आहे, इथे तो श्वास धडकतो. जोरात आतून आल्यावर इथे धडकतो मग नाकातनं बाहेर पडतो. तर इथे जे त्याचं प्रेशर येतं
तर आपल्या संपूर्ण मेंदूमधली जी मज्जासंस्थेचं जाळ आहे ते इथे एकत्रित आहे. या ठिकाणी पिच्युटरी ग्लँड आहे आणि इथे ते सगळं एकत्रित आहे आणि योगामध्ये आध्यात्मिक आज्ञाचक्र इथेच आहे. तर हे जे ऍक्टिव्हेट होतं कपालभातीमुळे, त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये ऍक्टिव्हेशन येतं. त्यात ज्या काही बिघाड आहेत ते बिघाड दुरुस्त होतात आणि प्रॉपर काम करायला लागतं मज्जासंस्था. त्यामुळे कपालभाती ही अत्यंत रामबाण प्रक्रिया आहे मधुमेहासाठी. दुसरी अत्यंत महत्वाची प्रक्रिया शुद्धिक्रिया अग्निसार धौती. अग्निसार ही पोटाशी संबंधित आहे. अग्नी म्हणजे पाचक अग्नी. तर पाचक अग्नी हा आपल्या जठरामध्ये निर्माण होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला ती प्रक्रिया मदत करते आणि ती अग्नी फक्त पचन नीट करत नाहीये, तर क्रिया अशी आहे, मी तुम्हाला दाखवेन नंतर शेवटी. आपलं जे पोट आहे ते आपण जोरात आत खेचतो आणि पुन्हा बाहेर सोडून देतो, आत खेचतो बाहेर देतो, असं कंटिन्युअस हालचाल, पोटाची आत बाहेर अशी जी हालचाल आहे त्याला अग्निसार असं म्हटलेलं आहे. तर ही क्रियामुळे काय होतं, पोटाच्या आतमध्ये जेवढी इंद्रिय आहेत त्यातच एक पॅनक्रियाज आहे, ते सुद्धा असं खेचलं जातं सोडलं जातं, खेचलं ताणलं, खेचत आणि खेचत ताणी, त्यामुळे ते ऍक्टिव्हेट व्हायला लागतं आणि मेटाबॉलिझम मध्ये बदल होतो आपल्या. म्हणजे इथे ही जी अग्निसार प्रक्रिया आहे ही सुद्धा डायबिटीसला अत्यंत लाभदायक अशी प्रक्रिया. आणि तिसरं आहे शंख प्रक्षालन. शंख प्रक्षालन तर इतकी सुंदर आहे, मात्र ती तुम्हाला व्यवस्थित शिकावी लागणार आहे, कारण ती एका दिवसात होणार नाहीये. तर रोज शिकावी लागते आणि 8 दिवसात ती पूर्ण होते आणि 1 आठवड्याची प्रक्रिया आहे. तर शंख प्रक्षालन सुरू केलं ना की ताबडतोब आपल्याला औषधोपचार कमी करावेच लागतात. म्हणजे आपलं इन्शुलिन जे काय आहे ऑन द स्पॉट काही वेळा साखर खावी लागते, इतकी शुगर डाऊन होते त्या प्रक्रियेत. त्यामुळे हे जर नियमित केलं शंख प्रक्षालन तर अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत डायबिटीसमध्ये. म्हणजे जे काही नाव दिलंय शंख, शंख म्हणजे आपलं जे पोट आहे त्याचा असा वेळोवेळ म्हणजे आतड्यापर्यंत या वळ्या वळ्या वळ्या, म्हणजे शंख जर आपण पाहिला तो आतमध्ये गोल गोल आतड्यासारखाच असतो. तर त्या संबंधित ही प्रक्रिया असल्यामुळे त्याला नाव दिले शंख. आणि प्रक्षालन म्हणजे विशेष पद्धतीने साफ करणे. तर ह्या इथे हे सगळं क्रिया जी घडती आहे या शंख प्रक्षालनामध्ये, त्याच्यामध्ये 6 वेगवेगळी आसनं असतात आणि प्रत्येक वेळी आपण लिंबू आणि कोमट पाणी असं पित असतो, मीठ लिंबाचं सरबत, आणि ते सगळं त्या प्रक्रियेत 1 आठवड्यामध्ये आपल्याला शिकता येईल. त्याच्यामध्ये जी 6 आसनं आहेत ती आसनं ह्या पोटावरती अतिशय सुंदर परिणाम करतात. म्हणजे ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन, तिर्यक भुजंगासन, उदरचालन आणि काकपाद, अशी 6 वेगवेगळी आसनं आहेत. पाणी प्यायचं असतं ही आसनं करायची, पाणी प्यायचं ही आसनं करायची. इतका सुंदर रिझल्ट मिळतो. फक्त शिकून घेणं आणि करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे योगातल्या प्रत्येक प्रक्रिया आपल्याला नुसत्या दाखवून सुद्धा समजणार नाहीये, तर आपल्याला त्या कराव्या लागतील, शिकाव्या लागतील. तर त्याचा आपल्याला दुसऱ्याला शिकवणं सुलभ होऊन जाईल आणि रुग्णांना निश्चितपणे. आजकाल झालंय काय, हे औषध घ्या आणि पटकन मोकळे व्हा, अशी लोकांची आळशी वृत्ती झालेली आहे. असा हा योग इतकं सुंदर आहे, माहिती असून सुद्धा अरे बापरे 1 तास घालवायचा का, मग 1 आठवडा करायचं का, मग महिनाभर असंच करायचं का. ह्या आळशी वृत्तीमुळेच लोक इकडे येत नाहीयेत. तर त्यांना जेव्हा हे कळेल की अरे नाही 100% रिलीफ आहे, तर त्यांना यावंच लागेल. जे आपल्याला आपलं आरोग्य उत्तम पाहिजे तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे समाजापर्यंत जाण्यासाठीच तर हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, दुसरं काहीच कारण नाहीये. आपल्या पंतप्रधानांनी 6 वर्षापूर्वी, हा 7वं वर्ष आहे, युनोमध्ये हा प्रस्ताव मांडला आणि तुमच्या लक्षात आहे की संपूर्ण जगाने म्हणजे 196 देशांनी एकाच वेळेस त्याला मंजुरी देऊन टाकली. ह्या युनो मधला पहिला प्रस्ताव आहे की इतक्या मोठ्या संख्येने त्याला मंजुरी दिलेली आहे. हे योगाला संपूर्ण जगभर किती मान्यता आहे हे आपल्या लक्षात. आणि त्याच्याकडे लोकांना वळवण्यासाठीच हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि तुम्ही पण त्या दृष्टीनेच आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर हा आपण पाहिला आसन आणि शुद्धिक्रियांचा भाग. आता आपण पाहतोय प्राणायाम. आता प्राणायाम मी जे काही ते सांगेल ते तुम्हाला जर गरज वाटली तर इथे करूनही बघता, म्हणजे तुम्ही जर स्क्रीनवरती आलात जसं मी शिकवेन तसं तुम्हाला करता येईल. ते काय हे प्राणायाम दाखवून करता पण येईल, आसनांना थोडा वेळ लागतो. तर प्राणायाम अनेक प्रकारचे प्राणायाम आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथांना पतंजलींनी 4 प्राणायाम दिलेले आहेत, अठप्रदीपिकेमध्ये 8 आहेत, घेरण संहितेमध्ये अशा वेगवेगळ्या ग्रंथात आहेत. तर 8 प्राणायाम महत्वाचे आहेत. पण या शुगरसाठी किंवा डायबिटीससाठी महत्वाचे 2 प्राणायाम, एक भ्रामरी प्राणायाम
आणि एक भस्त्रिका प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा डायरेक्टली ब्रेनवरती इफेक्ट देतोय आणि भस्त्रिका ब्रेन आणि पोट दोन्हीला मदत करतो. त्यामुळे या दोन्हीला उपयुक्त असे 2 प्राणायाम आहे. तिसरा आणखीन एक प्राणायाम आहे, त्याचं नाव आहे नाडी शुद्धी प्राणायाम. नाडी शुद्धी प्राणायाम जो आहे, जे आपण अनुलोम विलोम हे नाव ऐकलेलं असेल, तर अनुलोम विलोम प्राणायाम श्वास रोखून केला की नाडी शुद्धी प्राणायाम, आणि त्याला नाडी शुद्धी जे नाव दिलेलं आहे, तर तो संपूर्ण शरीराची शुद्धी करतो. जे आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत असं योगाने मानले, त्या सगळ्या शुद्ध करतात. त्यामुळे संपूर्ण शरीर शुद्ध होतं. आतली कुठली घाण, 1% सुद्धा घाण राहत नाही. आणि त्यामुळे हा प्राणायाम पूर्ण शरीराची शुद्धी आणि मेंदूची शुद्धी करणारा आहे. त्यामुळे हा मधुमेहासाठी उपयुक्त आहे. तसे 3 प्राणायाम आहेत, भ्रामरी, भस्त्रिका आणि नाडी शुद्धी. आता प्राणायामाचं मूळ तंत्र जे आहे आपण लक्षात घ्या, की प्राणायामाच्या बाबतीत जुन्या ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. जे योग्य पद्धतीने जर प्राणायाम केला तर सगळ्या प्रकारचे आजार हे पूर्ण निघून जातील. इतकं सुंदर विवेचन ऋषीमुनींचं आहे. त्यामुळे ऋषीमुनी जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी नक्की शाश्वत अशी गोष्ट असते. आणि त्यामुळे हा प्राणायाम, कुठलाही प्राणायाम जर तुम्ही केलात तर कोणत्याही प्रकारचे आजार पळून जातील असं ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि मनावरती परिणाम जो होतोय, प्राणायामाचा मूळ परिणाम हा मनावरच आहे. मन शांत करणं, आणि त्यामुळे मानसिक ताणतणाव हे सगळे कमी होतात आणि ताणतणावाने होणारे सगळे आजार आपोआप कमी होतात. तर प्राणायामाचं पहिले तत्व आहे मन शांत करणे. सुद्धा ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख अगदी स्पष्ट केलेला आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे वायू आपला जितका चंचल असेल तेवढं आपलं मन चंचल असणार, आणि वायू जेवढा शांत होईल तेवढं मन शांत होणार आहे. आणि म्हणून प्राणायाम करताना वायू आपण शांत करतो. आणि सगळ्यात गंमत काय आहे की श्वास आणि आपला राग किंवा जे काही गोंधळ विचार आहेत ते एकमेकाशी जोडलेले आहेत मेंदू. की राग आला की तुमचा श्वास वेगाने चालतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे श्वास कंट्रोल केला की राग कंट्रोल होतो, म्हणजे मन शांत होतं. असं सिंपल तत्वज्ञान यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे प्राणायामाचा जर अभ्यास केला तर नुसता डायबिटीसचा विचार करूच नका, सगळ्या प्रकारची व्याधी निघून जातात असा स्पष्ट उल्लेख हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता या दोन्ही योग ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्टपणे केलेला आहे. त्यामुळे प्राणायाम जर नियमित केला तर नक्कीच आपल्याला परिणाम दिसतो. फक्त प्राणायामामध्ये काय की ह्याला कुंभकाची गरज आहे. म्हणजे प्राणायाम या शब्दाचा अर्थ काय, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावरती कंट्रोल, श्वासावरती कंट्रोल. त्या कंट्रोल करण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला लागतात: श्वास घेणे, श्वास रोखून ठेवणे आणि श्वास सोडून देणे. आता याच्यामध्ये श्वास रोखण्याची जी क्रिया आहे ती जरा विशेष क्रिया आहे, त्यामुळे ती मात्र शिकावी लागते. कारण त्याला 3 बंध बांधावे लागतात: जालंधर बंध, मूलबंध, उद्यान बंध. हे 3 बंध नाही बांधले तर आत कोंडलेली हवा आपल्याला त्रासदायक ठरते, आणि म्हणून ही शिकण्याची गरज आहे. परंतु श्वास न रोखता सुद्धा प्राणायाम करता येतो. तो आपल्याला व्यवस्थितपणे केव्हाही शिकता येतो, त्याला काही फारशा तयारीची गरज नाहीये. म्हणजे पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक श्वास सोडणे, या 2 क्रिया आपण केव्हाही करू शकतो. आणि त्या क्रिया करून भ्रामरी प्राणायाम आपल्याला आत्ता पाहता येईल. मी तुम्हाला भ्रामरीबद्दल थोडी माहिती देईन आणि भस्त्रिकेबद्दल. तर भ्रामरी म्हणजे काय, तर भ्रमर हे भुंग्याचं, म्हणजे भुंगा म्हणजे भ्रमर हे संस्कृत नाव आहे. तर भुंगा कसा आवाज करतो ना, तसा आवाज आपल्याला नाकामधून करायचा आहे, स्वरामधून. म्हणजे आपल्याला ते भुंगा असं घुमत सगळीकडे जातो. याच पद्धतीचा आवाज आपण या प्राणायामात करतो, म्हणून याला भ्रामरी प्राणायाम असं नाव दिलं. तो कसा करायचा आहे मी समजूनही देतो आणि 1-2 वेळा करून दाखवतो. तुम्हाला सुद्धा तो लगेच करता येईल, अवघड काहीच नाहीये. पहा, श्वास घ्यायचा तो हळूहळू घ्यायचा, जितका जमेल तेवढा श्वास घेऊन झाला की अगदी हळूहळू भुंग्याचा नाद करत श्वास सोडायचा. आता मी एकदा आवाज करून दाखवतो, कदाचित ऑनलाईन मध्ये आवाज येईल का नाही माहित नाही मला, पण आपण प्रयत्न करूयात. तुम्ही आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी करून दाखवते आपल्याला.
तर असा हा जो आवाज आहे, हा आवाज म्हणजे भ्रामरी प्राण आहे. आता हा आवाज केल्यानंतर काय होतं, तर ह्याची जी व्हायब्रेशन ही आपल्याला मेंदूमध्ये जाणवतात लगेच. मेंदू आणि सगळ्या सायन्सच्या ज्या पोकळ्या आहेत याच्यामध्ये हा आवाज घुमतो आणि त्यामुळे मेंदूमधली जी केंद्र आहेत ती शांत पण होतात आणि ऍक्टिव्हेट पण होतात. म्हणजे ज्या केंद्रांमध्ये मेंदूच्या काही बिघाड असेल, जी व्यवस्थित काम करत नसतील, ती याच्यामध्ये काम करायला लागतात. आणि आपल्या मेंदूमध्ये बरीच केंद्र आहेत आणि लाखो पेशी आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्या पेशी काय ऍक्टिव्हेट नसतात. म्हणजे विज्ञानाने असं संशोधन केलेलं आहे की जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान जर कोणी असेल तर त्याच्या 100 मधल्या 10 पेशी जाग्या असतात. म्हणजे 10% ब्रेन फक्त आपलं काम करतो. म्हणजे मग आता कम्पेअर करा आपला किती असेल. सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती जर 10% ऍक्टिव्हेट असेल तर आपलं 5% आहे का नाही, इतका डाऊट आपल्याला येईल. म्हणजे ही सगळी केंद्र जी इनऍक्टिव्ह आहेत ती ऍक्टिव्ह करण्याचं काम हा भ्रामरी प्राणायाम करतोय. आणि भ्रामरीमुळे मेंदूमधली पेशी जागी होते आणि त्यातले जे झालेले बिघाड हे दुरुस्त होतात आणि डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा या मधुमेहावरती परिणाम होतो. कारण तिथून सगळ्या संदेश जातात पॅन्क्रियाजला, पॅन्क्रियाज काम करतं, असं सगळं ते कनेक्शन आहे. त्यामुळे भ्रामरी प्राणायाम हा मी अतिशय सोपा दाखवला तुम्हाला. श्वास घेतानाही आवाज करायचा आहे, श्वास सोडतानाही करायचा आहे. तो घेण्याचा आवाज थोडासा कठीण आहे, तो आपल्याला शिकावा लागेल. सोडण्याचा मात्र तुम्ही नुसता एवढा केला तरी आपल्याला पुरेसा फायदा मिळणार आहे. याच्यावरती एक रिसर्च झालेला आहे, तो सुद्धा आपलं झाल्यानंतर वेळ मिळाला तर तुम्ही नक्की सांगेन तुम्हाला. तर असा भ्रामरी प्राणायाम. दुसरा आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका म्हणजे काय, फक्त फास्ट ब्रिदिंग, बाकी काय करायचं नाही. वेगाने श्वसन घ्यायचं जोरजोरात. म्हणजे आपण एखादा मैदानात पळून आलो की आपला श्वास कसा भरभर 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 चालतो, घेणे सोडणे डीप नसतं, वरच्यावर तसा असं वेगाने श्वास घेणे, त्याला भस्त्रिका म्हणजे लोहाराचा भाता जसा वर खाली हलतो आणि पुढचा अग्नी वर खाली होतो, तसंच ह्या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये अतिशय चांगला अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या चेहऱ्यामध्ये 3 ग्रंथी आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तिन्ही ग्रंथीला हा ऍक्टिव्हेट करणारा प्राणायाम आहे आणि त्यामुळे ब्रेन अतिशय ऍक्टिव्हेट व्हायला, हा एक त्याचा फायदा आहे. आणि हे ब्रिदिंग करत असताना चेस्ट आणि पोट हे वेगाने हलतं, म्हणून त्याचा परिणाम डायरेक्ट पॅन्क्रियाज वरती सुद्धा होत असतो. तसा भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय की फक्त जलद श्वसन. हे इतर प्राणायाम आपण 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं करू शकतो. भस्त्रिका मात्र हार्डली 15-20 सेकंदात आपण दमतो. त्यामुळे भस्त्रिका करायचं असेल तर एका वेळी 3 वेळा करा. म्हणजे दम लागला की थांबायचं, थोडं रिलॅक्स व्हायचं, पुन्हा करायचा, दम लागला की थांबायचं, असं 3 आवर्तनं जरी केली तरी भस्त्रिकेचा परिणाम सुंदर होतो. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना मल्टी सगळे डिसीज एकत्र असतात. एकच डायबिटीज असतो नाही, त्यामुळे त्याचाही विचार करावा लागतो. म्हणजे ब्लड प्रेशर हाय आहे का, हार्टला काही प्रॉब्लेम आहे का, पाठीच्या मणक्यात काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं कॉम्बिनेशन परमिटेशन आपल्याला बघावं लागतं. त्यामुळे हा आत्ता जो भस्त्रिका आहे हा उच्च रक्तदाबाला अजिबात चालत नाही. पण भ्रामरी मात्र उच्च रक्तदाबाला पण चांगला आहे आणि डायबिटीजला पण चांगला. हे कॉम्बिनेशन बघून आपण पेशंटला देऊ शकतो. म्हणजे भ्रामरी प्राणायाम तुम्ही कोणालाही दिला तरी चालणार आहे. त्यांनी बुद्धी पण वाढणार आहे, स्मरणशक्ती पण वाढणार आहे, ताणतणाव पण कमी होणार आहे आणि डायबिटीसला पण उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे भ्रामरी प्राणायाम हा कॉमनली सगळ्यांना पेशंट असला तरी चालणार, पण भस्त्रिका नाही चालणार. त्यामुळे जो माणसाला इतर काही त्रास नाहीये अशांनाच फक्त आपल्याला भस्त्रिका देता येईल. तर आपण शेवटी वेळ ठेवणारच आहोत, तिथे आपल्याला प्रश्न विचारता येतील नक्कीच, ते तुम्ही विचाराल तेव्हा त्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करेल सोल्युशन देण्यात. तर असा हे प्राणायाम आपण दोन्ही तिन्ही पाहिले. आणि नाडीशुद्धी प्राणायाम जो आहे तो अनुलोम विलोम आपण जो करतो तोच प्राणायाम. म्हणजे अनुलोम विलोम आपल्याला माहिती असेल, कुणी केलाही असेल, तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने हळूहळू हळूहळू हळू सोडायचा, पुन्हा उजवीने भरपूर श्वास घ्यायचा आणि डावीने हळूहळू हळू सोडायचा. म्हणजे अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग म्हणजे अनुलोम विलोम. आणि त्याच्यामध्ये श्वास रोखणं म्हणजे नाडीशुद्धी. हा मात्र शिकावा लागतो. श्वास रोखून कसा करायचा, म्हणजे
डाव्या नाकपुडीने तुम्ही श्वास घ्यायचा, मग तिथे तो रोखायचा, जितका वेळ जमेल तितका वेळ थांबायचं, सोडताना उजवीने हळूहळू हळूहळू सोडून द्यायचा. पुन्हा उजवीने पूर्ण हवा घ्यायची, पुन्हा तो बंद करायचा, रोखून धरायचा क्षमतेप्रमाणे आणि सोडायच्या वेळेस पुन्हा डावीने हळूहळू सोडायचा आहे. म्हणजे ह्याला कुंभक जोडावा लागतो आणि त्या कुंभकासाठी ते 3 बंध वापरावे लागतात. त्यामुळे नाडीशुद्धी प्राणायाम हा शिकल्याशिवाय आपल्याला निश्चितपणे करता नाही येणार. अर्थात सगळेच प्राणायाम व्यवस्थित आपण शिकणं गरजेचं आहेच. तर असे 3 प्राणायाम आपण बघितले, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम आणि नाडीशुद्धी. या तिन्हीचा उपयोग आपल्याला मधुमेहासाठी नक्की होणार. आणखीन महत्वाची प्रक्रिया आहे 2 आपण मगाशी बघितली, ध्यान आणि योगनिद्रा. ध्यान तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान शिकवतात, वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे तज्ञ, अनेक प्रकारचं ध्यान आपल्याला करता येतं. ध्यान या शब्दाचा अर्थ एवढा सिंपल आहे की मन एकाग्र करण्याची प्रक्रिया, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. आणि पतंजली ऋषींनी सुद्धा एका सूत्रात तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, म्हणजे एकतान होणे, एकचित्त होणे म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान. त्यामुळे या ध्यानामध्ये अनेक प्रकारे तुम्हाला शिकावे लागतील. पण पतंजलीने अत्यंत सोपा प्रकार की जो कोणी आत्ता सुद्धा करू शकेल ते त्यांनी सांगितले, ओंकार ध्यान किंवा प्रणवोपासना. तो ओंकार ध्यान हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे. त्याच्यावरती मन लवकर केंद्रित होतं आणि मन एकाग्र झालं की, मन शांत झालं की मनाचे ताण कमी होतात. कारण ध्यान प्रक्रियेमध्ये मन शांत झाल्यामुळे मनाची एक आनंदाची अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि जिथे आनंद आहे तिथे दुःख निघून जातं. आणि मग ते सगळे ताण, मानसिक ताणतणाव हे आपलं दुःख आहे. तर मानसिक ताणतणाव आपोआप कमी होतात आणि ताणतणाव जे आहेत तर त्याच्यामुळे होणारे हे सगळे आजार कमी होतात. आणि आपल्याला माहिती आहे की डायबिटीस मध्ये स्ट्रेस डायबिटीस हाच प्रकार जास्त वाढलेला आहे. डॉक्टर पण त्याचं निदान असंच करतात, स्ट्रेस डायबिटीस म्हणजे मनाला ताण आलेला आहे म्हणून डायबिटीस झालेला आहे. तर ह्याच्यावरती ध्यान अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे. तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा शिकून घ्या. पण शिकता येत नाही, आत्ता वेळ नाही, काही नाही, फक्त एका ठिकाणी शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि ओंकाराचा जप करायचा आहे. बाकी काही करायचं नाही. एवढं जरी तुम्ही शिकून घेतलात तरी पुष्कळ आपल्याला करता येईल. आणि ओम आपण सुरुवातीला 3 म्हटले, तसेच सातत्याने 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा, जेवढा वेळ असेल तेवढं म्हणा आणि काही वेळ शांत बसा. एवढी जरी प्रक्रिया, हे ध्यान याच्या आधी आपण शिकलेलं नसाल, ध्यान करायला कुठे जमलेलं नाहीये, पण ध्यानाबद्दल अनेक समज गैरसमज आहेतच पुन्हा, तर त्यामुळे तिकडे आपण वळालेलं नसाल, काही नाही, आपल्या घरामध्ये शांत बसा, डोळे मिटा आणि ओंकाराचा जप करा. जमेल तितका 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 1 आठवड्यात फरक दिसेल. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला तुमच्यातला फरक स्वतःला जाणवेल. आणि डायबिटीस आपल्याला आहे नाही हा विषय लांबचा आहे. डायबिटीस साठी फक्त ध्यान आहे असं नाहीये, पण नियमित ध्यान केलं की मनाची एकाग्रता, मनाची शांतता हे 2 वृद्धिंगत झालं. बुद्धी, स्मरणशक्ती, कार्यक्षमता 3 वाढतात आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि हे तर प्रत्येक व्यक्तीला पाहिजेच. कुठल्याही फील्डमध्ये जा, त्याला बुद्धी पाहिजे, स्मरणशक्ती पाहिजे आणि त्यातनं होणारं व्यक्तिमत्व फुलणं. हे इतकं सुंदर ओंकाराने देते, कारण पतंजलींनी ओंकाराला महत्व फार दिलेलं आहे. त्यामुळे ते करत असताना तुम्ही अनुभव घेत जा की दर आठवड्याला तुम्हाला बदल दिसेल. आणि सोपं आहे. जसं सुरुवातीला मी म्हटलं, आता मी फक्त 1-2 ओम म्हणून दाखवतो. या पद्धतीने शांत आवाजात जमेल तितके दीर्घ असे लांबवायचे, इतकी सहज क्रिया आहे. आपण एकदा पाहून घ्या फक्त. या पद्धतीने अतिशय सोपा असा ओंकार ध्यानाचा प्रकार आहे. ओम मध्ये 3 स्वर आहेत, अ, उ, म. तिन्ही एकमेकाला जोडले की ओम तयार होतो. हा ओम म्हणत असताना अ कमी उच्चारावा, ओ थोडा जास्त, म सगळ्यात जास्त. अगदी घड्याळाच्या भाषेत जर आपण बोलायचं म्हणलं की 10 सेकंद समजा तुम्ही श्वास सोडू शकताय,
तर 2 सेकंद अ म्हणा, 3 सेकंद उ म्हणा किंवा ओ उच्चारील आणि 5 सेकंद म. मची जी व्हायब्रेशन आहे लगेच इथे जाणवती आणि त्या व्हायब्रेशनचा परिणाम जो आहे तो आपल्या ब्रेनवरती अत्यंत सुंदर आहे. लक्षात. तसं ध्यानामध्ये अनेक प्रकार आहेत, परंतु मी तुम्हाला आता फक्त ओंकार ध्यानाबद्दल अतिशय थोडक्यात समजून गेले. आणि एकदा तुम्ही ध्यान शिकलात की मग पुढे काय करायचंय, हे ध्यान पॅन्क्रियाज वरती वळवायचंय. म्हणजे सुरुवातीला तुम्ही ओम शिका, ओम म्हणायला लागा, मनाची एकाग्रता साध्य करा आणि तो ओम म्हणत असताना मनाने पॅन्क्रियाज वरती हात ठेवून तिथे लक्ष द्यायचं फक्त. म्हणजे आपला एक हात पॅन्क्रियाची जागा आपल्याला माहितीये, त्या जागेवरती पोटावर फक्त ठेवायचा. दोन्ही हात तिथे ठेवून ओंकाराचं उच्चारण करायचं आणि मनाने कल्पना करायची की ओमची व्हायब्रेशन पॅन्क्रियासच्या इथे पोहोचत आहेत. हे झालं पॅन्क्रियासचं ध्यान. बाकी अवघड काही नाहीये. तुम्ही स्वतः सुद्धा एवढ्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे घरी करून बघू शकता की रिझल्ट तुम्हाला लगेच अनुभव येतील. योग जे हे लक्षात घ्या की अनुभवाचं शास्त्र आहे. ताबडतोब तुम्ही अनुभव घ्या आणि ताबडतोब त्याचे रिझल्ट मिळवा. कुठेही थोतांड अजिबात याच्यामध्ये येणार नाही, कारण सायंटिफिक रिसर्च झालेले याच्यावरती सुद्धा आणि डायबिटीस वरती खूप रिसर्च झाले. हा एक ध्यानाचा प्रकार. आणि शेवटी आपण बघतोय योग निद्रा. योग निद्रा ही एक योगातली विशेष प्रक्रिया आहे. निद्रा म्हणजे झोपणे आणि योगिक पद्धतीने झोप. आणि ह्यामध्ये काय होतं की माणूस जो आहे झोपल्यानंतर त्याच्या सुप्त मनामध्ये सुद्धा काही गोष्टी दडलेल्या आहेत, तिथपर्यंत जाऊ शकतो. तर ती प्रक्रिया आहे योग निद्रेची. योग निद्रा सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकली करता येते आणि त्याच्यामध्ये काय होतं योग निद्रेचा परिणाम की आपण जे सुप्त मनामध्ये पोहोचू शकतो. तर सुप्त मनामध्ये जे चुकीचं चाललेलं आहे ते आपण काढून टाकू शकतो आणि त्या ठिकाणी नवीन गोष्टी ऍड करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की मेंदूमधले प्रोग्राम चेंज करण्याची ताकद सुद्धा योग निद्रेमध्ये आहे. योग निद्रा युट्यूबला सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही युट्यूब ओपन करा, तुम्हाला अनेक योग निद्रा दिसतील. ताणतणाव कमी करण्यासाठी योग निद्रा, हृदयविकारासाठी योग निद्रा, मधुमेहासाठी योग निद्रा, गर्भवती महिलांसाठी योग निद्रा, ब्लड प्रेशर, प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये प्रोग्रामच दिलेला आहे. आणि तुम्ही करायचं काय असतं, फक्त पाठीवर झोपायचं आणि सीडी किंवा जे काय असेल रेकॉर्डिंग ते चालू करायचं. डोळ्यांनी काहीच बघायचं नाहीये. पाठीवर झोपलात की अर्धा तास ती प्रक्रिया, त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या फक्त आपल्याला ऐकायच्या आहेत. जसं आपण हिप्नॉटिझम हा प्रकार ऐकला असेल, तर हा हिप्नॉटिझम नाहीये, हे सेल्फ हिप्नॉटिझम. म्हणजे तुम्ही स्वतःला सूचना दिलेत आणि त्या सूचना तुमच्या अंतर्मनापर्यंत जातात, सबकॉन्शियस माइंडवरती जातात आणि तिथे जे काही चुकीच्या गोष्टी दडलेल्या आहेत, भीती दडलेली आहे, निघून जाते आणि त्या योगनिद्रेमुळे डायबिटीसवरती सुंदर परिणाम आपल्याला दिसतो. तर ही मधुमेहासाठी योगनिद्रा ही सुद्धा तुम्हाला युट्यूबला उपलब्ध आहे. तुम्ही युट्यूब ओपन करा, फ्रीली सगळं मिळतं आपल्याला. तर अशा पद्धतीने योगासनाचा उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने करता येतो, पण आपल्याला शिकून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सूर्यनमस्कार, वेगवेगळी आसनं, शुद्धिक्रिया, प्राणायाम, ध्यान आणि योगनिद्रा या सगळ्या प्रक्रियांच्या कॉम्बिनेशन मधून आपण पेशंटला अतिशय चांगला परिणाम देऊ शकतो. आणि फार काही पेशंटला करायचं नाही, रोज 1 तास स्पेअर करायचा. तर रोज 1 तास. शेवटी काय माहिती का, तर आपण आपल्या शरीरासाठी 1 तास दिला तर शरीर 23 तास आपल्याला देणार आहे, नाही तर कसं देईल. आणि आजकाल हेच तर प्रॉब्लेम आहे की आपण, मी सुरुवातीलाच म्हणलं की डायबिटीसच्या 3 कारणामुळे काय, पहिलं कारण काय, सुखवस्तू जीवन. दुसरं कारण काय, व्यायामाचा अभाव. या 2 गोष्टी माणूस आळशी झालेला आहे आणि हे सगळ्या व्याधी त्याच्या मागे लागलेल्या. त्यामुळे जो कोणी 1 तास आपल्या शरीरासाठी देईल त्याचं शरीर 24 आवर ऍक्टिव्हेट राहील अतिशय सुंदर पद्धतीने. हा योगाचा मुख्य परिणाम आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आपण थोडक्यात इथे समजून घेतल्या. प्रत्यक्षात आपल्याला करता येणार नाहीये. प्रत्यक्षात करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. तुम्हाला जर खरोखरीच त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही वेळ दिलात, ऑनलाईन सुद्धा हे शिकवता येईल, ऑनलाईन सुद्धा करता येईल प्रत्येक गोष्टी. त्यातली योग निद्रा तर तुम्ही घरीच करू शकाल. युट्यूबला सर्च करा. म्हणजे आमच्या संस्थेचे कुलगुरू योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांचं नाव टाका फक्त, किंवा योगविद्या गुरुकुल एवढं सर्च टाका. तुम्हाला सगळे योगाचे प्रोग्राम दिसतील फ्रीली. त्यामध्ये मधुमेहाची योग निद्रा आहे, ती तुम्ही फक्त पाठीवर झोपून आहे. म्हणजे तुम्ही स्वतः प्रयोग करून बघा की काय योग निद्रा आणि अंतर्मनापर्यंत ही कशी इफेक्ट करते. का सुंदर म्हणजे योग निद्रा तुम्हाला करता येईल.
त्याच्यानंतर तुम्हाला मी आता ओम सांगितलं, तो तुमचा तुम्हाला अनुभवता येईल. शिकावं काय लागेल, वेगवेगळी आसनं, शुद्धिक्रिया आणि प्राणायाम, एवढं 3 मात्र. त्यासाठी तुम्ही जर वेळ दिला तर मी नक्की तुमच्यासाठी वेळ देऊ शकेन. लक्षात आलं का? म्हणजे योगामध्ये सगळं जे काय आहे ते त्यांनी अगदी स्पष्टपणे श्लोकामध्ये देऊन ठेवलेले आहे की गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामाम समाभ्यसेत. गुरुच्या मार्गदर्शनाखालीच सगळ्या गोष्टी शिकाव्या, म्हणजे मग आपल्याला नक्की फायदा मिळतो आणि त्या सतत झाल्या पाहिजे. इतकं सुंदर आहे. हे मी तुम्हाला इथे आवर्जून सांगेन की जसं तुम्ही मेडिकल फील्डमध्ये एक मोठी डिग्री घेताय, तसं किमान योगाचा डिप्लोमा घ्या, आणि तो काही फार कालावधी नसतो. 8 ते 9 महिन्यामध्ये. एक मिनिट, काय सूचना? हाऊ कॅन वी डेव्हलप प्रॅक्टिसेस टू परफॉर्म योगा फॉर लॉंग टाइम? तर माझं मी पूर्ण करतो आणि मग आपण प्रश्नोत्तराकडेच बोलतोय. तर 9 महिन्याचा एक डिप्लोमा आहे, एवढा जरी तुम्ही पूर्ण केला तर आयुष मंत्रालयाचं मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आमच्या संस्थेमार्फत तुम्हाला मिळतं. आणि रोज फक्त 1.5 तास, रविवारी सुट्टी, असं 9 महिने आपल्याला करावं लागतं. किंवा सॅटर्डे संडे 3-3 तास 9 महिन्यात पूर्ण होतं. हे अगदी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर मला संपर्क करू शकता. आणि आता इमिजिएटली तुम्हाला काय करता येईल, तर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आमच्या संस्थेने 2 उपक्रम मुद्दाम स्पेशली विनामूल्य केलेले आहेत. तुम्ही जर आम्हाला ग्रुप दिला तर 7 दिवसाचं प्राणायाम शिबिर आम्ही तुमच्यासाठी विनामूल्य डिक्लेअर केलेले. आणि जलनेती अभियान, आपण सगळ्यांना माहिती असेल की हृदयनाथ मंगेशकरचे डॉक्टर केळकर यांनी सध्या जलनेतीवरती फार प्रचार केलेला आहे. पण जलनीती कशी करायची लोकांना नीट समजत नाही, तर आम्ही जलनीती विनामूल्य शिकवण्याचं शिबिर आता सुरू करतोय. आणि त्याच्यामध्ये एक अहमदनगरचे पारस उद्योग समूह आहे, ते आपल्याला जलनीतीचं पात्र लागतं, त्याला एक भांड लागतं, ते विनामूल्य देणार आहे. ते ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे ते, इव्हन मी अगदी तुमच्या कॉलेजला विनंती करेन की तुम्ही जर आम्हाला मोठा ग्रुप दिलात, अगदी 25-25 ग्रुप करून आपण शिकूयात. आणि शिकायला काय नाही, 1 तास शिकायला 2 सलग 3 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करायची. आज 1 तास शिकायचं, उद्या परत प्रॅक्टिस, म्हणजे 3 दिवस मी फक्त तुमचं शिबिर घेईन. 3 दिवसात तुम्ही जलनीती उत्तम करा. जलनीती विनामूल्य आहे. आणि 21 जूनच्या नंतर 1 महिन्याचा एक योगाचा वर्ग, जो आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट ज्याला मिळतं, तो वर्ग नेहमी आम्ही घेतो. त्याची आमची फी आयुष मंत्रालयाची 1,000 रुपये. तर आम्ही 21 जून फक्त सर्टिफिकेट फी म्हणजे 500 रुपये घेऊन तुम्हाला तो 1 महिन्याचा वर्ग, त्याच्यामध्ये 40 वेगवेगळी आसनं आहेत, ही सगळी तुम्हाला शिकायला मिळतील. म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये रोज 1 तास 30 दिवस तुम्ही फक्त द्यायचे. आणि त्यासाठी तुम्हाला 50% फक्त खर्चामधून हे करता येणार, की जे नेहमी आयुषचं सर्टिफिकेट जे मिळतं, इथे परीक्षा आम्ही घेणार, वर्ग आणि परीक्षा घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे. तर इतकी सुंदर 2 प्रोग्राम आम्ही नागरिकांसाठी विनामूल्य केलेले आहेत. तसेच ते तुमच्यासाठी सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. तर मी अगदी आता या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे की सगळ्या मॅनेजमेंटनी खास 21 जून निमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर मनोरे मॅडम आहेत, नंतर फिरके मॅडम आहेत, यांनीच मला संपर्क केलाय. आपण अगदी जरूर मला संपर्क केला तर आपण या पुढच्या पिरियड मध्ये नक्की हे उपक्रम चालू करू. तर मला असं वाटतं माझ्या दृष्टीने दिलेल्या वेळामध्ये माहिती देण्याचा मी पुरेसा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यापर्यंत बरंचसं ते पोहोचलंही असेल तर इथे मी थांबतो. काही शंका असेल तुम्ही जरूर विचारू शकता. हरि ओम.